सर, तुम्ही रंगपंचमीबद्दल सांगितलं. इतर असे कोणकोणते सण आहेत जे साजरे होतात? साधारणपणे आपल्या मराठी घरांमध्ये जे सण साजरे होतात ते सगळे सण आई अंबाबाईच्या देवळात साजरे होत असतात. चैत्राला गुढीपाडव्याला देवीच्या महासरस्वतीच्या दरवाजाजवळ देवीकडे गुढी उभी केली जाते. रथोत्सव तर आपण बघितलात. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवीचा एक विशेष सोहळा असतो, तो म्हणजे देवीची उत्सव मूर्ती ही संध्याकाळी 4 ते 8 झोपाळ्यावरती बसवली जाते. गरुड मंडपात सदरेवरती चांदीचा झोपाळा बांधला जातो आणि त्या झोपाळ्यावरती आईची उत्सव मूर्ती सजवून चोपदार रोशन नाईक तिला झोके देत राहतात. आणि सगळ्या स्त्रिया चैत्रगौरीचं हळदी कुंकू द्यायला कैरीची डाळ आणि पन्हदेवीला अर्पण करतात. रांगोळ्यांनी सगळं आवार सजलेलं असतं. त्यानंतर अक्षय तृतीया झाल्यावरती पुढं श्रावण महिन्यामध्ये वरदलक्ष्मीचं व्रत होतं श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी. त्यानंतर नागपंचमीची पूजा साजरी होते. श्रावणातल्या या सगळ्या व्रतवैकल्यांच्या बरोबर भक्तांची गर्दी देवीकडे असतेच. भाद्रपद महिन्यामध्ये देवीचा गणेशोत्सवही साजरा होतो. अश्विनातलं नवरात्र प्रसिद्ध आहे. नवरात्र संपल्यानंतर अश्विन पौर्णिमेला सगळ्यांना मुक्तद्वार महाप्रसाद असतो. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीपासून देवीच्या एकूणच पूजा उपचारांमध्ये वेळेमध्ये थोडासा फरक पडतो. नरक चतुर्दशीपासून काकडा सुरू होतो. काकडा म्हणजे भक्तांनी आणलेला काकड्याचा म्हणजे सगळ्या वातींचा दिवा हा देवीच्या शिखरावरती चढवला जातो. 5 शिखरांमधलं सगळ्यात उंच असलेलं देवीचं शिखर म्हणजे कोल्हापुरातल्या जुन्या कोल्हापुरातली सगळ्यात उंच जागा. आपण हल्ली दिवाळीला आकाशकंदील लावतो, तो घरातल्या सगळ्यात उंच जागी लावतो. मग पूर्वीच्या दृष्टिकोनातनं गावातली सगळ्यात उंच जागा म्हणून शिखरावरती हा काकडा चढवला जातो. आणि याच कार्तिकामध्ये म्हणजे सकाळी आपण जी मंगल आरतीची वेळ बघितलं, काकडाच पहाटे 4ला होत असल्या कारणानं 4च्याही आधी 3:30च्या दरम्यान काकडा होतो. आणि त्यानंतर 6 वाजता देवीची मंगल आरती होते. म्हणजे 9:30ची आरती 6 वाजता होते. मग दुपारी भोग आरती होते, संध्याकाळी धूप आरती होते. पण धूप आरती सुद्धा अलीकडे घेतली जाते. आणि याच कालावधीमध्ये शयन आरती सुद्धा लवकर केली जाते, कारण पहाटे काकडा लवकर होतो. तर असा हा काकडा कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सगळं मंदिर दिव्यांनी उजळलं जातं आणि त्याच दीपोत्सवाच्या उजेडामध्ये देवीचा हा पालखी सोहळा पूर्ण होत असतो. वैशिष्ट्यपूर्ण उत्सवामध्ये किरणोत्सव आहे, जिथं 9, 10, 11 नोव्हेंबर, 31 जानेवारी, 1-2 नोव्हेंबरला मावळतीची किरणं देवीच्या मूर्तीवरती पडतात. मकर संक्रांतीच्या दिवशी देवीच्या दर्शनाला हजारो भाविक येत असतात. आणि अशा अनेक उत्सवांनी हा संपूर्ण मंदिर प्राकार वर्षभर गजबजून जात असतो. वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं, उत्सवांच्या निमित्तानं भक्तजन दर्शनाला येत असतात. दिवाळीतले 4 दिवस भक्त आपापल्या परीनं देवीला दर्शनाला येतात. म्हणजे एकूण जे म्हणून सगळे सणवार आहेत, कोल्हापुरातल्या सगळ्या सणांचा केंद्रबिंदू अर्थातच आई अंबाबाई. मग अगदी आषाढी एकादशी असो, रामनवमी असो किंवा जन्माष्टमी असो, या प्रत्येक वेळेला त्या वेगवेगळ्या रूपामध्ये देवीची अलंकार पूजा साकारली जाते. जन्माष्टमी दिवशी तर देवीच्याच चौकात कृष्ण जन्म साजरा होतो आणि कृष्ण जन्म झाल्याबरोबर तोफेची सलामी दिली जाते की कृष्ण जन्म झाला. रामनवमी दिवशी रामाच्या मंदिरात कीर्तन असतं, देवीची अलंकार पूजा होते. महाशिवरात्रीला देवीकडे उत्सव असा नसला तरी देवीचा उपवास असतो. शिवाशी निगडीत प्रसंगाला देवीची अलंकार पूजा बांधली जाते. जो सण असेल तो सगळा म्हणजे अगदी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिना दिवशी सुद्धा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपल्या या स्वातंत्र्य जननीच्या रूपात, या भारतमातेच्या रूपात सजलेली ही अनेकांनी बघितली. प्रसंगानुरूप पूजा हे अंबाबाईच्या एकूण सगळ्या दिनचर्येचं किंवा या वर्षलीचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य आपल्याला परोपरी अनुभवायला मिळतं. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.